नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आता मी चाललो आहे, ॲक्च्युली आजच चाललो आहे मी मुंबईला. तर मुंबईला जाण्या अगोदरच ॲक्च्युली आमच्या वाडीमध्ये एक मोठं मंदिराचं जीर्णोद्धार आहे. बराबर आमच्या घराच्या समोरच हा मंदिर आहे ब्राह्मण देवाचा. मी तुम्हाला दाखवतो. हल्लीच रिडेव्हलप केलेलं आहे आणि त्याचं जीर्णोद्धार 16 ठेवलेलं आहे. 26 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत. 26 तारखेला ब्राह्मणदेव मंदिरात पालखी येणार आहे. वेताळ मंदिरातनं निघून कलश आणि पालखी मिरवणूक निघून ब्राह्मणदेवाच्या मंदिरात येणार आहे. मग 2-3 दिवस होम पूजा हे सगळे असणार आहेत. आणि 29 तारखेला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तर मंदिर कसा दिसतो मी तुम्हाला दाखवतो आता थोडक्यातच. अजून तयारी चालू आहे इकडे. हा बघा, पुरा रिडेव्हलप झालेला आहे मंदिर. आता कामं चालू झाले. हां, तिथेच थांब. तिकडनं आता आपण वेताळ मंदिरात पण जाणार आहोत. तर पहिलं मी तुम्हाला ब्राह्मणदेव मंदिर दाखवतो. हे बघा. तर आता ही पूर्वी तयारी आहे जत्रेच्या पहिलीचं. हे तुम्ही खांब सगळे बघता, हे सगळं म्हणजे पालखी पुरी फिरणार आहे बघा अशी. इकडनं हे असं पुरं बांधणार आहे. तर काम सुरू आहे, अजून झालेलं नाही. मंदिर रंगून झालेलं आहे पुरा. एकदम सुंदर रंगवट केलेली आहे बघा. ही बघा, मी बाहेरूनच दाखवतो सध्या. आज जात नाही मी तुमच्या मंदिरामध्ये. मस्त छान रंगवलेलं आहे बघा. मग मंदिरातनं वेताळ मंदिरातनं आल्यावरती मग आपण इथे पाया पडून परत परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. तर इकडे सगळे काम सुरू झालेलं आहे. सगळं साफ केलेलं आहे मैदान. इकडे सगळे दुकानं विकानं लागणार आहेत. बघा किती मस्त वाटतं बघा. पुरा डोंगरामध्ये निसर्गरम्य परिसरात हा मंदिर आहे ब्राह्मण देवाचा. कांता काका नो, आमचे कांता काका चाय पाल्या. मम्मी तिथे थांबले, चल पाया पडून घेऊया. होय, आता दुपारची गाडी आहे. जनशताब्दी. हे धामापूर तलाव आहे आणि हा मंदिर आहे. चल पहिला आपण वेताळ मंदिरात जाऊन येऊया आणि मग येताना इथनं पाया पडून मग जाऊया. चल चामी. हो नाही, होतो लो, मीच जाणार आहे. तर तुम्हाला मागच्या साईडचं पण दाखवतोय मंदिराचं. आता इथनं आपण वेताळ मंदिरात जाऊया, पाया पडूया. सातेरी मंदिरात पण जाऊया. तिथनं पाया पडून मग परत येऊ. मग इथनं पाया पडून मग आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरू करूया. ऊन तसं खूप आहे. मी तुम्हाला मागची बाजू दाखवतो. हे सगळं मंडप बांधणार आहे. हे पुरं कवर होणार आहे. हे सगळं दिसतंय ना, हे पुरं कवर होणार आहे. इकडनं अशी पालखी गोल 5 फेऱ्या अशा मारतात मंदिराचे. तर ज्या मंदिरातनं पालखी येणार आहे त्या मंदिरात पण आपण जाणार आहोत. हा मागचा बाजू आहे. एकदम बोलतं ना, मस्त वाटतंय. हे बघा, मी जागा परिसर पुरी साफ केलेला आहे JCP लावून पुरा. तर एक मोठं जत्रा आहे तशी बघायला गेलं तर. 4 दिवसाचा पुरा पिरियड असणार आहे. 26, 27, 28 आणि 29. 29ला पालखी जी 26ला येणार आहे कळश आणि पालखी, ती परत वेताळ मंदिरात जाणार आहे. आणि कार्यक्रमचा सांगता होणार आहे. या साईडची जागा बघा, परिसर किती मोठा आहे. तर चला, इकडनं आता आपण वेताळ मंदिरात जाऊया. आणि ही गाडी मी मुंबईवरनं आणली आहे, तर फिरायला बरी पडते. पण ऊन कायच्या कायच लागले. चला वेताळ मंदिराकडे. तर मित्रांनो, हे आमचं वेताळ मंदिर आहे. आज जाऊया आपण. आता हे शेड नवीन बांधलेलं आहे, पहिलं शेड नव्हतं, आत्ताच बांधलेलं आहे. तर हे बघा, हे आमचं वेताळ मंदिर. चला पाया पडून घेऊया. तर मित्रांनो, याच मंदिराची पालखी 26 तारखेला निघणार आहे आणि ब्राह्मणदेवाच्या मंदिरात येणार आहे. तर ब्राह्मणदेवा मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की वेताळ मंदिराची पालखी एकमेव अशी पालखी असते ती वेताळ मंदिरातनं निघून ब्राह्मण देवाच्या मंदिरात येते. अशी वेताळ मंदिरातनं निघालेली पालखी अशी कुठे जात नाही. तर ब्राह्मणदेवाचं असं वैशिष्ट्य आहे की एकमेव पालखी आहे ती ब्राह्मणदेवाच्या भेटीला येते. तर 26 तारखेला कळश आणि मिरवणूक असणार आहे पालखीसोबत.
तर 26 तारखेपासून कार्यक्रम सुरू होणार आहे ब्राह्मणदेवाची इथे आणि 29ला कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तर इकडनं आहे बघा, बाहेरचं परिसर पण तुम्हाला एकदा दाखवतो. मस्त हे कळश टाकलेत श्री वेताळ मंदिराचं. इकडचा परिसर आणि इकडनं बाहेरून असा हा मंदिर दिसतं बघा. लांबून दाखवतो तुम्हाला. हे बघा, डिसेंबर जानेवारीला 2 वर्ष आड करून इकडे मांड असतं. 13 दिवसाचा जत्रा भरली जाते. तेही खूप वैशिष्ट्य आहे. एक चांगली कहाणी आहे. मी ऑलरेडी ब्लॉग बनवलेला आहे या मांड उत्सवावरती. ते तुम्ही बघितला नसाल तर पहा. तर आता इकडनं आपण निघूया आणि सातेरी मंदिराला भेट देऊया. चला. तर मित्रांनो, हे आमचं सातेरी देवीचं मंदिर आहे. हे बघा, सातेरी देवीचं मंदिर वारुळच असतो तसं बघायला गेलं. तर मित्रांनो, आपण परत आलो आहेत ब्राह्मण देवाच्या मंदिरात. वेताळ आणि सातेरी मंदिरात जाऊन आलो आहेत आपण आणि ते आता आपण तर मित्रांनो, असं आपण आज देवदर्शन घेतलेलं आहे मुंबईला निघायच्या अगोदरच. तर 26, 27, 28 आणि 29 मंदिराचा जीर्णोद्धार आणि कार्यक्रम आहे. तर नक्की सगळ्यांनी या. पूर्वी तयारी मी थोडक्यातच तुम्हाला दाखवली. आजपर्यंत म्हणजे मंडे आहे, जेपर्यंत काय तयारी झाली आहे ती मी कवर केली आहे. थोड्या दिवसातच मंडप बांधायचा पुरा कार्यक्रम होईल. रंगरंगोटी तर झालेलीच आहे मंदिराची आणि शोभा जेव्हा जत्रा येईल त्यावेळी गर्दी आणि ती बघण्याच्या जे असतं दृश्य ते वेगळंच असणार आहे. तर सगळ्यांना आमंत्रण आहे, या जीर्णोद्धारचा लाभ उठा, देवाचं दर्शन घ्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल दॅन, देवाक काळजी.